नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की शेळीच्या दातावरून शेळीचं वय कसं ठरवतात। हे बघा, ही लहान करडो आहे, म्हणजे ह्याची जी दुधाची दात असतात बघा, 8 दात समांतर दात आहेत, ही दुधाची दात असतात बघा। बघा पूर्णपणे समांतर आहेत 8 दात। ज्यावेळी हे 1 वर्षाचं होते त्यावेळी जे मधले 2 दात पडतात। तुम्हाला 2 दाती दाखवतो पहिला। 2 दाती शेळी बघा मित्रांनो, की अशा प्रकारे बघा। आता ही जे बघा बाकीचे दात सगळं समांतर आहेत आणि मधले दात पडून 2 आलेत बघा। अशा प्रकारे मधले दात 2 आलेत, त्याला 2 दाती म्हणतात। म्हणजे हिचं जे एज असते ते 1 वर्ष ते 15 महिन्याबद्दल हिचं वय आहे म्हणायचं। हे 2 दाती, तुम्हाला आता 4 दाती दाखवतो। ही माझ्याकडे शिळी आहे बघा, ही 4 दाती शिळी बघा। आता ही मधले 2 दात आहेत, पलीकडले 2 दात आलेत, बाकी दात सगळे बारके आहेत। म्हणजे ही 4 दाती शिळी, हिचं जे वय आहे ते 2 वर्ष ते 2.5 वर्षाबद्दल हिला वय म्हणतात 4 दातीचं। 6 दाती शेळी तुम्हाला दाखवतो, जिचं वय 2.5 ते 3 वर्ष असतात। हे अशा प्रकारे 6 दाती बघा। हे बघा, हे मधले 2, इकडचे 2 आणि इकडचे 2, अशी 6 दाती शेळी आहे। दात बघा तुम्ही, 6 दाती शेळी, म्हणजे हिचं जे वय आहे ते 2.5 ते 3 वर्षाबद्दल वय असते। आता माझ्याकडे तुम्हाला 8 दाती शेळी दाखवायला नाही आहे, गुडली तुम्हाला दाखवलं असतं। 8 दाती म्हणजे जिचं वय 3.5 वर्षापासून पुढे, म्हणजे 3.5 वर्ष 4 वर्षापासून पुढे, तिला 8 दाती शेळी म्हणतात। आणि काय होते, यावेळी शेळीचं वय जास्त होते, म्हणजे 5-6 वर्ष आणि 7 वर्षापर्यंत तिचं वय होते। त्यावेळी काय होते, 8 दात पूर्ण असतात, ती दात पडत जातात किंवा दाताची झीज होत्या, दात मध्ये गॅप पडतात, असे मग ते वयस्कर शेळी म्हणतात त्याला। अशा प्रकारे मित्रांनो, शेळींचं दातावर वय कसं बघायचे हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे। माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा। जय शिवराय मित्रांनो।